आणि अकोल्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला झालाय। हिदायत पटेल यांच्यावर हल्ला झालाय। या हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। जीवघेणा हल्ल्यामध्ये हिदायत पटेल गंभीर जखमी झालेत। पोलिसांकडून या हल्ल्यासंदर्भात अधिकचा तपास सुरू आहे। आणखी माहिती देतात माझे सहकारी वर्षा मोरे। वर्षा, नेमकं घडलंय काय? कविता, राजकीय क्षेत्रातील सर्वात मोठं नाव म्हणजे हिदायत पटेल यांचं आहे। 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा ते काँग्रेसचे उमेदवार होते। हिदायत पटेल सध्या काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत आणि ते जिल्हा बँकेत सुद्धा संचालकपदी सुद्धा आहेत। अकोट तालुक्यातील खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सुद्धा आहेत मोतीन उर्फ कालू पटेल आणि त्यांच्या समर्थकांनी हा चाकू हल्ला केल्याचं समजते। नेमका हल्ला का झाला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या हल्ल्यात जे आहे गंभीर जखमी झालेले आहे हिदायत पटेल यांना आधी तर आहे अकोट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण ते गंभीर जखमी झालेले आहेत। त्यामुळे हिदायत पटेल यांना पुढील उपचारासाठी जे आहे अकोल्यातल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। कविता, सध्या जे आहे पोलीस तपास सुरू आहे। धन्यवाद वर्षा, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।